नमस्कार, मी नानासाहेब कोळेकर। आता पावसाळा आलेला आहे, संपूर्ण वसई हिरवीगार होत आहे, पण त्याच निसर्गाचा नाश हे वन विभाग करत आहे। वन विभागाचे जागा आहेत, जेव्हा एखादा रस्ता काढायचा असेल किंवा सरकारी कार्यालय बांधायचं असेल, त्या वन विभाग जागा द्यायला काचकूच करते। त्यात मधलाच एक भाग आहे मांडवी वन विभाग। मांडवी वन विभागामध्ये जे पोलीस स्टेशन बांधलेलं आहे, त्याच्यासाठी वन विभाग भांडतंय की नाही बांधलं पाहिजे किंवा अमुक ते कोर्टात केस चालू आहे। परंतु त्याची दुसरी बाजू पेलार मधील सर्वे नंबर 282 मध्ये भूमाफिया मोठ्या प्रमाणात बांधकाम करून त्या जमिनी अतिक्रमण करत आहेत। परंतु ज्या वैद्य मॅडम आहेत, त्याच या बांधकामाला संरक्षण देत आहेत। त्यांचं काम आहे हे बांधकाम तोडायचं, परंतु वैद्य मॅडम बांधकाम तोडण्याऐवजी बांधकाम वाचवण्याचे प्रयत्न जास्त दिसत आहेत आम्हाला। मागच्या वेळेस तब्बल दोन वेळा जेव्हा आडे मॅडम होत्या, तेव्हा त्यांनी तत्काळ त्या बांधकामावर कारवाई करून तोडून टाकलं होतं, सपाट केलं होतं। परंतु आडे मॅडम यांना हे बांधकाम माहिती असून सुद्धा बिल्डरांची दलाली, भूमाफियांची दलाली आणि चाटुगिरी करण्यात हे सर्व अधिकारी आणि आडे मॅडम देखील आडे मॅडम म्हणलं मी, वैद्य मॅडम ह्या व्यस्त आहेत। तर वैद्य मॅडम मांडवीच्या ज्या आहेत, त्यांना माझं एकच सांगणं असेल की जी वन विभागाची जागा आहे ती तुमच्या मालकीची नाहीये, वन विभागाची आहे। तर तुम्ही त्याच्यावर कारवाई घ्या। तुम्ही भूखंड विकायला लागल्यासारखं करत बसू नका। तर पुन्हा एकदा पेलार मधील 282 वर जे बांधकाम सुरू आहे, त्याच्यावर माननीय वैद्य मॅडम यांनी तत्काळ कारवाई घ्यावी, नाहीतर तुमच्या विरोधात लोकशाही पद्धतीने निषेध नोंदवला जाईल। वैद्य मॅडम बिल्डरांची हाजी करणं आणि भूमाफियांना वन विभागाचं भूखंड विकत देणं थांबवा आणि कारवाई घ्या। धन्यवाद।